ठाकरे सरकारच्या काळामध्ये त्याला गती मिळाली, ते अशा तऱ्हेनं रखडवून ठेवणं आणि लोकांची कोंडी करणं हे बरोबर नव्हतं. प्रधानमंत्र्यांना वेळ मिळाला, कारण निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होतील. प्रकल्प काही पूर्ण होतात, काही अपूर्ण असले तरी त्याचं लोकार्पण होतं. जसं राम मंदिर, अयोध्येतलं राम मंदिर हे अद्याप पूर्ण झालेलं नाही, अपूर्ण अवस्थेत आहे. पण निवडणुका समोर ठेवून त्याचं लोकार्पण होत आहे आणि आपल्या 4 प्रमुख शंकराचार्यांनी त्या अपूर्ण मंदिर सोहळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला येण्यास असमर्थता व्यक्त केली. मला असं वाटतं स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या या प्रमुख नेत्यांनी याचा विचार करायला पाहिजे होता. पण अर्थात राम मंदिर हा या देशातले सगळ्यात मोठे शंकराचार्य सध्या नरेंद्र मोदी आहेत, असं भारतीय जनता पक्षाला वाटत असावं. त्याच्यामुळे शंकराचार्यांच्या मताला आणि भूमिकांना त्यांनी फार किंमत दिली नसावी. राम मंदिर हे करसेवकांच्या रक्तातून, त्यागातून, बलिदानातून उभं राहिलं असं त्यांना वाटत नाही, किंवा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानं उभं राहिलं असंही त्यांना वाटत नसावं. ते फक्त एका व्यक्तीमुळेच उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जसं हवं तसं ते करून घेत आहेत.